काळदुर्गचा पॅच चढताना बघा या ठिकाणी काळदुर्गचा ट्रेक सुरू आहे. काळदुर्ग करतो आपण. हे आहेत सुरवसे साहेब, त्याच्या पुढे आहेत प्रमोद चव्हाण, पुढे आहेत दर्शन आणि आपली रेग्युलरची टीम. नयना पाटील मॅडम वरती चढतायत. खूप प्रयत्नानंतर ते वरती गेलेले आहेत. या ट्रेकचे लीडर अशोक सुरवसे. बघा किती हिरवीगार गर्द वनराई आहे. खूप छान सौंदर्य आहे. धुकं, पाऊस अशा प्रकारे हा ट्रेक सुरू आहे. समोर जो तुम्ही बघताय हाच आहे काळदुर्ग फोर्ट. बघा आता आपला तुम्ही वरती जो फोर्ट बघताय त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. तो एक काळदुर्ग. आणि हा इथून दिसणारा परिसर. पालघर जिल्ह्यातील काळदुर्ग फोर्ट बघा तुम्हाला इथे पाहायला मिळतं कसे रॉक्स आहेत आणि इथले हे सौंदर्य बघा. ते झाड कसं दिसतं. खूप छान असा व्ह्यू आहे खालून. बघा आपल्याला पूर्ण पॅच वरती चढून जायचंय. वरती चढून गेल्यानंतर जो हा पॉइंट मला वरती दिसतोय तो आहे काळदुर्ग. बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे बघा. हिरवीगार वनराई आहे. हे समोर जो तुम्ही बघताय हे आपट्याचं झाड आहे. हे आपट्याचं झाड आहे. बाजूला बघा हे पूर्ण कारवीचं झाड आहे. हे आपटा आहे. हे बघा तुम्ही बघताय पूर्ण फुल हे कारवीचं झाड आहे. इथून बघा ही अशी पूर्ण कपार आहे. कपार मधून गेल्यानंतर ही पूर्ण निवडुंगाची झाडं आहेत. आणि हे प्रमोद सर बघा. प्रमोद सर प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. 1 2 3 4 समोर बघा हा आहे काळदुर्ग फोर्ट. प्रमोद सर नमस्कार. काय म्हणतात काळदुर्गाबद्दल जर आम्हाला माहिती काळदुर्गाची माहिती जरा आम्हाला प्रेक्षकांना सांगाल तर बरं होईल. सांगा. काळदुर्ग बघा कशी खाई आहे. पूर्ण हा पूर्ण व्ह्यू बघा कसा आहे. पूर्ण पावसाळा आहे. पाऊस आहे, धुकं आहे आणि काही क्षणामध्ये धुकं येतंय, काही क्षणामध्ये पाऊस येतोय. हिरवीगार वनराई आहे. पूर्ण बहरलंय. निसर्ग पूर्ण बहरलेला आहे. आणि बघा तुम्ही आता या ठिकाणी कशी झाडी बघा किती खूप सुंदर आणि छान अशी
झाडी आहे येस बघा. हा इथला व्ह्यू आहे. तुम्ही याल की आता आमच्याबरोबर असलेल्या सगळ्यात तरुण सगळ्यात तरुण नाही ना मॅडम 50 वर्ष 95 किलो. त्या स्वतः सांगतात 95 किलो 50 वर्ष. आता ट्रेकला सुरुवात परत चालू केलेलं आहे. मध्ये थोडी रेस झाली होती. आता बघा हे पॅच बघा कसे आहेत. या पॅच वरून प्रमोद सर, नंतर अंकुश सर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे दर्शन एरम. तिथे पाठीमागे आहेत नयना पाटील मॅडम आणि त्यांच्या पाठी आहेत हे सगळ्यात आमचे लास्ट लीडर बघा कुठे पाहिलं अशोक सुरवसे सर. काही नाही तिकडे आणि जिथे ग्रीप असते तिथे बघत पाहिलं बघा. आहे का माझा? हे असे पॅच वरून चढावं लागतंय. मस्त आहे चढायला. खूप छान आहे patch. बघा हे पूर्ण कातळ आहे आणि कातळावरून समजा एखादा पाय चुकून सरला तर मग समजून जा काय होतं. आता आमचे अशोक सर सगळ्यात मागचे मेंबर, लास्ट मेंबर. हे मेंबर आले की पाठीमागून पूर्ण टीम आलं असं आहे. ते येत आहेत वरती. इथून खाली व्ह्यू बघा. हा पूर्ण तिरडा बहरलेला आहे. हे पूर्ण तिरड्याचं रान आहे बघा. पूर्णपणे तिरडा बहरलेला आहे. हे पॅच बघा पूर्ण धुका आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित का दिसणार नाही बघा. तर आपण थोडं वरती चाललोय कालदुर्गच्या किल्ल्यावरती आणि थोडं पुढे आल्यानंतर बघा आपल्याला उजव्या साईडला एक पाण्याचं टाकं दिसेल. हे बघा या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे. पाण्याचं टाकं दिसल्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला वरती चढण्यासाठी रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण चाललोय आणि वरती आल्यानंतर हा पठार आहे. हे बघा या ठिकाणी पठार आहे. हा पठाराचा भाग आहे आणि इकडून बघा इथून पूर्ण हा जो दिसतोय हा कालदुर्गचा पठार आहे.